नमस्कार, मी स्वप्नील गोरंबेकर. SP9 मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 0 ते 100 या मालिका अंतर्गत आपण अनेक दिग्गजांची या ठिकाणी मुलाखत घेत असतो. आपला प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांसमोर ठेवत असतो. असा प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांसमोर ठेवत असताना सामान्यातील सामान्य माणूस आणि त्या माणसापासून मिळणारी प्रेरणा, या प्रेरणेने आपण प्रज्वलित व्हावं यासाठी पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये असंच एक सामान्यातील सामान्य दाम्पत्य आज आपल्या या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलं आहे. आज SP9च्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आहे. तर कागल तालुक्यातील छोटंसं असणारं आनूर नावाचं गाव, अगदी वेदगंगे नदीकाठी वसलेले हे गाव, आणि याच नदीकाठी वसलेल्या या गावातून एक छोटंसं दाम्पत्य अगदी धम्मकार्य, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुंदर अशी वाटचाल करत, येणाऱ्या परिस्थितीत मात करत हे दाम्पत्य आजपर्यंत SP9च्या निदर्शनास आलं. आणि म्हणून SP9नं या दाम्पत्याला आज आमंत्रित केलं. तर सर्वात पहिल्यांदा मी या दाम्पत्याचं आदरणीय सिद्धार्थ कांबळे आणि शोभा कांबळे मॅडम यांचं मी SP9 मराठीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे हे दाम्पत्य आज आपल्या इथं भेटायला आले असताना यांचा संघर्ष नेमका काय आहे, यांच्या जीवनाची तगमग नेमकी काय आहे, यांना झालेल्या पोचलेल्या झळा नेमक्या काय आहेत, आणि आज असणारं त्यांचं समाजामधलं एक स्थान जे आहे ते स्थान नेमकं काय, याच्यावरती आपण सविस्तर असं मुलाखत या ठिकाणी आपण घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सर, मी आपणास एक प्रश्न विचारू पाहतो. आपण एक धम्मकार्यामध्ये वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडं आपलं कागल तालुका आणि संपूर्ण सीमा भागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिद्धार्थ कांबळे या नावाला ओळखलं जातं. तर ह्या नावाला ओळखत असताना मला एक आवर्जून प्रश्न विचारायचा वाटतो की आपलं बालपणामध्येच आपल्याला धम्मकार्याची आवड लागली का? त्याचबरोबर आपलं असणारं शिक्षण ह्या त्या जोडीला कारणीभूत होतं का? ह्या गोष्टी कशा होत्या? आपलं बालपण आणि आपलं शैक्षणिक कार्य आणि यावेळेस आपल्याला धम्मकार्याची आवड लागली का? नेमकं काय होतं? याचं कारण म्हणजे माझ्या आई वडिलाला बरं 5 जणी बहिणी होत्या. बरं. बहिणी. ओके. मी 6वा मुलगा. ओके. आईला वाटत आहे, माझ्या वडिलांना वाटत आई वडिलाला मला मुलगा होते का नाही, अशा 6वा शेंडफळ मी. बरं. आणि ज्यावेळी माझं आई वडील 100 नंबर हिंदूवादी. बरं. आणि आमचे चुलते आदरणीय स्मृतीचे विष्णू लक्ष्मण कांबळे हे मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते, अशिक्षित माणूस. आणि त्यावेळी आमचा समता सैनिक दलाचे ऑफिसर माझे चुलते विष्णू पहलवान आनूर. आणि आमचा स्वतःचा बँड होता. बाबासाहेबांची चळवळ कुठेही असू दे तिथं आमचा बँड आमचा समता सैनिक दला असायचे. आणि ज्यावेळी ही बातमी कळाली की माझ्या भावाला म्हणजे कृष्णा लक्ष्मण कांबळे याच्या भावाला माझा मुलगा झाला, ही बातमी ज्यावेळी कळाली त्यावेळी सभा होती ॲडव्होकेट BC कांबळे संसदपट्टू बिंदू चौकात. आणि त्यावेळी कळल्यानंतर स्वतः कोल्हापुरामध्ये गुळाची ढेप घेतली. ढेप घेऊन आनूरमध्ये आले. आनूरमध्ये आल्यानंतर माझ्या चुलत्याने काय केलं, ती समाजामध्ये चहा केला आणि माझं नाव सिद्धार्थ हे नामकरण विधी ते ठेवलं समाज मंदिरामध्ये. आणि त्यापासून हा जो ओढा, धम्माचा ओढा, धम्माचा वसा आणि वारसा त्या चुलत्या मला मिळाला. म्हणजे एकंदरीत त्या सिद्धार्थानं 16 गृहत्याग करून तो लोकांचा झाला, तो या भारत देशाचा झाला, तो जगाचा झाला. तसा हा सिद्धार्थ आज त्याच धम्मपथावरती जाऊन धम्मकार्य करतोय, हे आपलं म्हणावं लागेल. आणि आपलं आता मी तुमच्याकडे येतोय. आपण या ठिकाणी अशी यांना साथ देत असताना पहिल्यांदा आपण सासरचं नंतर बघू. पहिल्यांदा माहेरी असताना आपण प्राथमिक शिक्षण जे आपलं आहे, बालपण आहे, ते कसं होतं? माझं शिक्षण मुंबईला 4थी पर्यंत झालं. बरं. त्याच्यानंतर गावी आल्यानंतर माझं शिक्षण 7वी पर्यंत आडीमध्ये झालं. ओके. त्याच्यानंतर माझं 10वी माझं कर्नाटक म्हणजे बेनारीमध्ये झालं. आणि लग्न यांच्यासोबत झालं माझं 92 मध्ये. बरोबर. 92ला लग्न झाल्यानंतर माझं पहिलं लग्न ज्यावेळी 92ला झालं त्यावेळी बौद्ध धर्मामध्ये झालं. बरोबर. आणि बौद्ध धर्माची जी चाहूल ते माझ्या वडिलापासूनच चालू होती. बरं. तसेच बौद्ध धर्माचं लग्न झाल्यानंतर सामाजिक कार्यामध्ये बौद्ध धर्मात कार्यक्रम करणं, सवरणं ह्या गोष्टी मी करू लागलो. मिस्टरांची चांगल्या प्रकारे साथ मिळाली. पण समाजामध्ये बौद्ध धर्माचं बीज रुजवताना
त्रास होत होता. बरोबर. त्यांच्यापर्यंत तो आचार विचार पेरत असताना की तो जुन्या रूढीच्या ज्या महिला होत्या बरोबर त्या पटकन तयार होत नव्हत्या. बरोबर. तर त्यांना सांगून सवरून कार्यक्रम वगैरे घेऊन ओके सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल, महापुरुषांची जयंती असेल, त्या निमित्तानं सांगण्यात धाडस केलं. आणि तसं करता करता आमची परिस्थिती कमी नव्हती. मिस्टर बिजली कारखान्याला होते. ओके. राजकारणामुळे त्यांची नोकरी गेली. बरोबर. पण आम्ही खचलो नाही. बरोबर. आणि ते काम करता करता मी आज इथपर्यंत जे पोहोचलो बरोबर ते ह्यांच्या साथी मी पोहोचलो. बरोबर. तर असा हा प्रवास आहे. अजून या प्रवासामध्ये आपण पुढे पुढे जायचं आहे. पण जात असताना महत्त्वाचं म्हणजे धम्मकार्य आपण निवडलं. समाजकारण राजकारण ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे असताना धम्मकार्य हा तिसरा पर्याय तुम्ही निवडलात. एक जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आणि त्या बुद्धाचा असणारा धम्मपद तुम्ही स्वीकारला. आणि हा स्वीकारत असताना हे साहजिकच सोपं काम नाही आहे. अगदी सिद्धार्थ कांबळे पांढरी शुभ्र कपडे घालून एखाद्या विधीला उपस्थित राहतात. हातामध्ये एक पिशवी असते. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला हात करून ज्या मिळेल त्या वाहनानं पोहोचतात. तर या सिद्धार्थ कांबळेंची कौटुंबिक परिस्थिती या धम्मकार्यात काम करत असताना कौटुंबिक परिस्थिती कशी होती, काय त्रास झाला, घरातल्यांनी कशी मदत केली? कसं माहिती आहे, आम्ही ध्येयवेडी माणसं आणि ध्येयवेडी माणसं कधी गप बसत नाही. चळवळची माणसंही वळवळ करतात. बरोबर. आणि आमच्या रक्तामध्ये असं नाही ना बंगला ना गाडी ना कार पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. हा रक्ताचा भीमराव कसा असतोय आणि डोक्यामध्ये संकल्पना आहे की आपण धम्माचे बीज रोवलं पाहिजे. त्यासाठी किती प्रसंग आला. आता काय आम्ही ह्याला गेलो, देवगडला गेलो आणि देवगडला गेल्यानंतर सुद्धा आम्हाला लोक 30-30 रुपये 40 रुपये द्यायचे, पण आम्ही नाराज झालो नाही. आपलं काम करत राहिलो. म्हणजे तुम्ही इथून देवगडला जाणार विधीसाठी आणि तिथं पण तुम्हाला 30 किंवा 40 रुपये द्यायचे. ओके. बरं. तरी सुद्धा नाराज व्हायचं नाही. तरी यायचं आम्ही. आणि लोकांनी ते बघितले हा खरोखर हा माणूस 10वी पास आहे आणि तो माणूस पूर्ण ध्येयवेडा आहे. त्याने लोकांनी मला तपासणी केली, खरोखर या माणसाला गाडी दिली पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं करणाऱ्या महाराष्ट्र लोकांनी की हा माणूस धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. हा नीतीप्रमाणे वागणारा, सदाचारीप्रमाणे वागणारा हा माणूस असा कुठला परत असा मिळणार नाही. हा त्यागी आहे, ध्येयवेडा आहे आणि त्या ध्येयाची त्यागाची पावती ह्या माणसाला द्यायला पाहिजे. म्हणून सीमा बागरी डॉक्टर ND जत्राळकर, कबीर वराळी, आवी कांबळे आणि आमचे मराठी आमचे सामंत सर, शिवाजी कांबळे, जत्रा ह्या लोकांनी सगळ्यात धम्म समिती जी आहेत सर्व धम्म समिती मी मनापासून लाख त्यांचा आभार माना पाहिजे. त्यांनी दखल घेतली आणि गाडी दिली. 125 2016ला इनोनी जयंती साजरी केली. त्या इनो तर्फे म्हणजे या लोकांनी तिची दखल घेऊन गाडी दिली आनूर ग्रामच्या पटायनात. ओके. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आपण जे धम्मकार्य करताय त्या उद्देशानं आपल्याला त्या ठिकाणी गौरवण्यात आलं असं आपलं मत आहे. तर मॅडम सगळ्यात महत्त्वाचं, साहेब धम्मकार्य करत असतात, अनेक गावामध्ये फिरावं लागतं धम्मकार्यासाठी. ही गोष्ट सोपी नाही आहे. अगदी दिवस त्याच्यामध्ये मोडला जातो. प्रसंगी आपला असणारा त्या दिवशीचा रोजगार थांबवून आपल्याला धम्मकार्यासाठी जावं लागतं. हे जात असताना आपल्या कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था असते आणि त्या दयनीय अवस्थेतून तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं मदत केलात? आमची त्यावेळची परिस्थिती फार बिकट होती, नाजूक होती आणि पहिल्यांदा मी माझ्या वडिलांना मानतो. ज्यावेळी माझी परिस्थिती नाजूक झाली त्यावेळी माझ्या वडिलांनी पहिलं खुरपं माझ्या हातात दिलं की कुणाकडेही तुला अपेक्षा करायची नाही, रोजंदारी करायची. मी सर्व प्रकारची कामं केली. शेतीपासून घर बांधण्यापासून गवंडी काम करण्यापासून सगळ्यापर्यंत मी कामं करत गेले. काम करत असताना ज्यावेळी आम्ही माझ्या मिस्टरांना किंवा माझी सासूबाईंना त्या आमच्या आजाची 3000ची पेन्शन येत होती, 300 रुपयाची पेन्शन येत होती आणि माझं त्यावेळीचं 25 रुपये रोजंदारी. तर मिस्टरांना आम्ही ते पैसे जमा करून देत होतो. धम्मकार्यासाठी तुम्ही पैसे गोळा करून देत होता. विषय कसा असतो की एकंदरीत बाहेरून पैसा घरात आला पाहिजे अशी एक अपेक्षा म्हणजे प्रत्येक गृहिणीची असते. पण तुम्ही धम्मकार्यासाठी आपण रोजगारला जाऊन पैसे तुम्ही देत होतात आणि मग त्याच्यानंतर साहेब जाऊन धम्मकार्य करत होते. तिथं जे धम्मदान मिळेल ते धम्मदान स्वीकारून पुन्हा ते गावी येत होते. अशा भरपूर धम्माची ओढ त्यामुळे आम्ही त्यांना थांबवू शकत नव्हतो. बरोबर. आणि कारण धम्माची वाट म्हणजे बाबासाहेबांनी जे आपल्याला
आतापर्यंत जी चांगल्या पद्धतीची वाटचाल जी दिलेली आहे बरोबर ती आपल्याला एक अविस्मरणीय आहे ती. बरोबर. त्यामुळे आम्ही कधीही त्यांना केलंय आणि त्यांच्या सर्वांच्या ह्या धम्मकार्यामुळे आज जे मला हे जे भाग्य लाभलं खरोखरच मी नशीबवान समजते की माझ्या मिस्टरांच्यामुळे. क्या बात आहे. अगदी सुंदर उत्तर आणि भाग्य जे लाभलं ते मिस्टरांच्यामुळं असं सुंदर उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलंय. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला धम्मरथ ही एक 2 व्हीलर असं ना पण ॲक्टिवा स्वरूपात आपल्याला देण्यात आलं. त्या पाठीमागचं लोकांचं त्या दिवशी तुम्हाला प्रेम दिसून आलं. हे दिल्यानंतरच्या त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या? त्यावेळी माझं ज्यावेळी गाडी दिली त्यावेळी माझं अंतकरण भरून आलं. माझ्या कामाची एक दखल घेतली आणि दखल घेऊन फार मोठा मला आनंद झाला. माझा मुलगा आज ना उद्या तो गाडी घेईल, 2 चाकी घेईल, 4 चाकी घेईल. आणि लोकांनी दिलेली जी जनतेची गाडी हा धम्माचे रथ त्याची मोल वेगळी असते. बरोबर. आणि त्यासाठी हा जी धम्म परिषद जी घेण्या पाठीमागे जे प्रयत्न केला त्याच्या पाठीमागे जे आमचा धम्म सेवक म्हणा, धम्मबंधू म्हणा, आमचे आदरणीय आयुष्यमान भिकाजी कांबळे सर, ते माझ्या पाडाप्रमाणे भिकाजी सर आणि पिंटू कांबळे हे पाडाप्रमाणे माझ्या पाठीमागे आंधळगावचे सुपुत्र भिकाजी कांबळे आणि पिंटू कांबळे माझ्या पाडाप्रमाणे त्यांनी उभा राहिलेत. आणि 2006 50वा सुवर्ण महोत्सव झाला. त्यावेळी भिकाजी सर म्हणाले सिद्धार्थ थांबायचे नाही, अडचण आली की 2000 रुपये ठेव ठेवली बँकेमध्ये आणि त्यातली ठेव काढून बँकेतले पैसे काढून आपण धम्मचळवळ चालवायची, थांबायचे नाही. बाबा आंधळचा एक सुपुत्र आहे आणि कागद तालुक्यात असा एकमेव माणूस आहे धम्मवेडा माणूस, पण असा होणं आगळ्या वेगळं काम आहे त्यासारखा माणूस. मग त्यांनी माझी ते सुद्धा त्यांनी साथ दिली भिकाजी सरांनी पिंटू कांबळे. ओके ओके. तर मॅडम दुसऱ्या बाजूला मिस्टर धम्मवेडे धम्मासाठी संपूर्ण आपलं आयुष्य जणू धम्मासाठीच आहे अशा पद्धतीनं काम करत असताना तुम्ही शैक्षणिक पात्रता तुमची कमी होती, हे असताना सुद्धा तुम्ही गावच्या राजकारणामध्ये प्रवेश केलात आणि गावच्या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर ती परिस्थिती नेमकी काय होती? ज्यावेळी प्रथमतः मी गावच्या राजकारणामध्ये पदार्पण होण्याच्या अगोदर म्हणजे माझी खरी प्रेरणा महर्तराव सावरकर. कारण त्यांनी मी महिला बचत गटातून काम करत होते, मोलमजुरी करत होते, त्यातून बचत गटातून काम करत होते. त्यावेळी त्यांनी माझी पाळत केली आणि सावरकर साहेबांनी मला सरपंच पदाचं राहण्यासाठी उमेद दिली. कारण माझी परिस्थिती नव्हती. सर तुम्हाला माहिती आहे आजकाल उभा राहणं म्हणजे एवढं सोपं नाही. तर त्यांचं प्रेरणास्थान काम होतं की त्यावेळी तो जो काय कार्यभाग कामाचा असेल तो पूर्णपणे सावरकर साहेबांनी उचलला. आणि मला उभा केलं. उभा करत असताना मी 2007ला सरपंच झाले. माझी परिस्थिती नाजूक होती, जेणेकरून साधा माझ्याकडे फोन नव्हता. मी पॉइंट टाकून कुणालाही फोन करत होते आमच्या दुकानामध्ये जाऊन. तर अशी परिस्थिती असताना मला इतके सावरकर साहेबांनी मला उत्सुकता निर्माण केली की भविष्यामध्ये मी तुला काहीतरी करतो. तर काळाच्या ओघाने सावरकर साहेबांच्यावर घाला. त्याच्यानंतर मी पद करत असताना मी 2009ला माझं एक स्वप्न होतं लहानपणापासून की मला शिक्षिका व्हायचे, पण मला परिस्थितीमुळे होता आलं नाही. आणि बऱ्याच टायमाला मी अंगणवाडीमध्ये अर्ज भरला असता तो मागं जायचा राजकारणामुळे. तर सरपंच टायमाला मी 2009ला अंगणवाडीचा अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर त्यावेळी मला जे सहकार्य केलं की ते सहकार्य इतकं होतं की त्यावेळी मला 900 रुपये पेमेंट होतं. मी सर इतके आनंदून गेलो की आज आम्ही दोघं जे काम करणार आहे त्यामध्ये आमची थोडी भर पडली. क्या बात. आणि त्या 900 रुपये मधून आम्ही सरपंचची वाटचाल केली. पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ही वाटचाल केली. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की शिक्षणामध्ये तुम्ही जे अंगणवाडीमध्ये कार्य करताय त्याच्यामध्ये शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. मग एवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा सर मी मदतनीस म्हणून काम करत होते. आणि मदतनीस करत असताना अधिक घर, अधिक अंगणवाडी, अधिक हे राजकारण एक माझी तारावरली कसरत होती. वेळेचं भान पाळावं लागत होतं. अंगणवाडीचे म्हणजे ग्रामपंचायत कामं करावी लागत होते. याचा एवढा ताणतणाव असताना सुद्धा मला एक संजय बाबांनी सल्ला दिला होता. असा संजय बाबांनी सल्ला मला माझे आमदार संजय बाबा घाटगे यांनी मला असा सल्ला दिला की बाळ जे तू काम करतीस ते प्रामाणिक आणि एक चांगल्या मार्गाने कर. कधी तुला कोणत्याही गोष्टीचा गालबोट लागणार नाही याची तू स्वतः काळजी.
आणि मग त्यामुळे मला शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि मी शिक्षणाला सुरुवात केली. ज्यावेळी शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळी अशी कोंडी झाली होती की माझी सरपंच अधिक अंगणवाडी अधिक घर त्यामुळं इतकी फार मोठी कोंडी झाली. त्यावर या सर्वांवर मात पुण्यापर्यंत पोहोचलेली. बरोबर. काकासाहेब सावळकर असतील, त्याचबरोबर आदरणीय माजी आमदार संजय घाडगे असतील, यांचे काही विचार तुम्ही आत्मसात केलात आणि त्याच्यामुळं आणि तुमचं म्हणजे थांबायचं नाही हा एक ध्येय वेळा प्रवास, यामुळे तुम्ही आजपर्यंत येत आहात. सर, हा प्रवास पुढे पुढे जात असताना अशी कधी घरात परिस्थिती निर्माण झाली का की सिद्धार्थ कांबळे आज एखाद्या धम्म कार्यासाठी गेलेत आणि घरात खायचे वादे झालेत? कसं झालं, त्याच्या पाठीमागं ज्याला समाजकार्य करत असताना, धम्मकारण करत असताना, राजकारण करत असताना एक आर्थिक कणा पाहिजे. बरोबर. त्यासाठी आर्थिक कणा म्हणजे माझी जी आई आहे मातोश्री शारबाई कृष्णा कांबळे. आमचे वडील दुसऱ्या महायुद्धामध्ये होते आणि ते पेन्शन आम्हाला मिळत होती त्यावेळी. त्यामुळे ते आर्थिक सोर्स आईमुळे मिळाला. आणि आई एक करुणे सागर होती. आई आली आई मला कधी धम्मकार्याला कधी अडवले नाही. त्यामुळे आई म्हणा, बायको म्हणा, त्यामुळे समाजकार्य मी धम्मकार्य करू शकलो. कारण कसं आहे, स्त्रीला असू दे दोन प्रकारची बेडी आहे, नवऱ्याची बेडी आणि धर्माची बेडी, तेव्हा स्त्री मुक्त होत नाही. त्यामुळे आम्ही बेडीच बंद केली, सोडली. त्यामुळे तिला स्वतंत्र आम्ही दिलं. त्यामुळे आम्ही लोकांना हिंदू कोड बिल सांगायचं आणि लोकांना आपण करणं बरोबर नाही. मग हे याचं श्रेय आई. तर अर्धांगिनी आपलं श्रेय आहेतच, पण त्याच्याही पुढे जाऊन आईचं सुद्धा आपल्यावर असणारी माया, अगदी म्हणजे अशिक्षित असणारी आई सुद्धा त्यावेळेस आपल्या धम्मकार्याला प्रेरित होऊन त्यांनी आपल्याला साथ दिली. तर मॅडम, पुढे जात असताना एक आवर्जून विचार असं वाटतं की अगदी मोलमजुरी करून, अगदी काहींच्या घराच्या बांधकामावरती आपण कामाला जात असताना पुन्हा तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झालात, समाजकारणामध्ये सक्रिय झालात आणि हे होत असताना तुम्ही प्रसंगी मुंबई विधान भवनापर्यंत आणि प्रसंगी संसदेपर्यंत गेलात. हा प्रवास काय होता? हा प्रवास माझ्यासाठी फार मोठा कठीण होता. बरं. कारण आर्थिक जे होतं ते फार माझ्यासाठी एक वेळ ती वेगळीच होती. बरं. पण त्यावेळी मला मुंबईला जाण्याचं कारण की ही एक महिला सरपंच आहे की जी तिच्याकडे म्हणावं तसं आर्थिकता सोच नाही, त्यामुळे ही गावाचा विकास करू शकणार नाही. गावामध्ये विकास कामे आणू शकणार नाही. जी खायाची पंचायत आहे ती काय कागल कोल्हापूर करणार आहे. त्यामध्ये त्यावेळी काय झालं की आमच्या सासूबाईंची पेन्शन, माझ्या गावातील सर्व लोक, अनुगावच्या लोकांचं मनापासून आभार मानतो मी की आजांची पेन्शन त्यावेळी 300 रुपये होती, मला मामानं दिलेलं आहे. आणि 300 रुपये पेन्शन असताना सुद्धा आमच्या गावातल्या लोकांनी आमच्या आजीसाठी दुसरी पेन्शन चालू केली. काही हातावरल्या बोटावर एक करंडीत आंबा इकडे तिकडे असतो, खराब असतो. त्या आंब्यानं म्हणजे काय केलं की त्या माणसाने ती पेन्शन बंद केली, की आमचं जाणं येणं बंद व्हावं म्हणून. त्याच्यानंतर नोकरी सुद्धा आलं की अंगणवाडी अधिक सरपंच की करता येत नाही जिहार आल्यामुळं. त्यावर सुद्धा मी मात केली. अब्दुल्लाटला गेलो, महिलेचं त्या अंगणवाडी सेविकेने केस लढली होती, तिचा जिहार आणला. तो जिहार संजय बाबा मुसळ साहेबांच्या पर्यंत पोहोचवायचा मी काम केलं. खरोखर मी पहिल्यांदा म्हणजे त्यांचं मी मनापासून आभार मानतो की संजय बाबा असतील, मुसरफ साहेब असतील, मंडलिक साहेब असतील, आमच्या गावातील लोक प्रत्येक किंवा वरिष्ठ लोक असतील, ह्या लोकांनी मला त्या काळामध्ये भरपूर साथ मिळाली. आणि ती साथ मिळत असताना मी ज्यावेळी मंत्रालयात गेलो तर मला माझ्या गावासाठी एक मोठी योजना आणायची होती आणि ती मी सगळा प्रस्ताव तयार करून त्यावेळी ग्रामसेवक रणनवरे साहेब होते. आणि आम्ही गेलो तिथं नंतर आम्ही ते हे त्यांनी दिलं. देत असताना मी आर्थिककडे लक्ष देत होते. घरातून नेलेले मी जेवण दुसऱ्या दिवशी पण मी जेवलो आणि परत बसून मी गावी आलो. आणि त्याच्यानंतर आणि दुसऱ्या वेळेला मी मुंबईला गेल्यानंतर माझ्या भावाने मला नेलं मंत्रालयामध्ये, काही कामाची पूर्तता वगैरे केली, आम्ही आलो. आणि त्याच्याच 2 महिन्यानंतर मंत्रालयाला ते सर्किटनं हे झालं. त्यामुळं थोडस माझा जीव नाराज झाला. त्याच्यानंतर दिल्लीला राष्ट्रपती भवनला भाऊ माझा एअरपोर्ट मध्ये होता, त्यांची तिथं आले होतं. तर माझी एक जिद्द होती
की जाऊन प्रतिभाताई पाटलांना भेटावं बरोबर आणि गावच्या विकास कामासाठी काहीतरी करावं बरं म्हणून आमच्या गावचे त्यावेळी काकासाहेब सावडकर असतील, मी असेल, आमच्यातले केंद्रीय पोलीस रच्चू कांबळे, त्याची बहीण मीनाक्षी, असे 4-5 जण आम्ही दिल्ली प्रवास केला. दिल्लीचा प्रवास करत असताना सुद्धा सर फार मोठे होतं, मी सांगू शकत नव्हते. पण मी तो आर्थिक एवढा कमी असताना सुद्धा मी तो चिकाटीने केलेला आहे. मी आता तुमच्या समोर व्हिडिओ सांगू शकत नाही, पण इतका चिकाटीने केला की मला ते जायचं होतं. आम्ही गेलो, भेटलो आणि ते पण करून आलो. पण मला माझ्या गावासाठी अजून मी काहीतरी करायचं होतं. मारुती दिवाळीसाठी मी कोटीचा निधी आणला आणि ते मुसलमान साहेबांचं आभार का मानलं पाहिजे की तो त्यावेळी निधी आला त्यावेळी मला खूप मनाला समाधान वाटलं की माझ्या ग्रामदेवतेसाठी काहीतरी करू शकतो, माझ्या गावासाठी करू शकतो. तरी सुद्धा मी गावाचा विकास त्या पद्धतीनं त्या परिस्थितीतून करायला भाग पडलो, कारण माझ्या पाठीमागे जी पंचवडी होती ती मला चांगल्या पद्धतीची होती. बरोबर. तर हा प्रवास पुढे जात असताना तुमची जिद्द चिकाटी यातून दिसते. तर हे असं असताना गावाला निर्मळ ग्राम पुरस्कार मिळाला, त्यावेळी तुमची भावना नेमकी काय होती? त्यावेळी पण सर इतकी भावना म्हणजे खूप त्रास झाला त्यावेळी. पण निर्मळ ग्राम पुरस्कार असा सहसा तो मिळालेला नाही की तेव्हा निर्मळ ग्राम पुरस्कार गावागावामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये शौचालय बांधण्यात आलं. बरोबर. जिथं जिथं त्यांच्या अडचणी आहेत त्या 4-5 कुटुंबामध्ये एक शौचालय उभा करण्यात आलं. बाहेर लोक बसणार आहेत याची काळजी घेण्यात आली. बरोबर. आणि ते निर्मळ ग्राम पुरस्कारच्या अगोदर काही लोक थोडाफार त्रास व्हायचा, विरोध बोलायचे, पण त्यांना मी हसतमुखानं उत्तर द्यायचे आणि पुढे वाटचाल मी करायची. बरोबर. म्हणजे हा निर्मळ ग्राम पुरस्कार मिळत असताना गावच्या लोकांचा असेल, सर्वांचा असेल, मला सहकार्य चांगल्या. आतापर्यंत अनूर गावाला ग्रामपंचायतीला निर्मळ ग्राम सोडून कुठला पुरस्कार मिळालाय? पर्यावरण पुरस्कार मिळाला. तो तुमच्यामुळेच मिळाला? तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्येच मिळाला? कारकिर्दीमध्ये सर तो प्रसंग सांगतो. झाडे आणायला जाताना महिलांना काय करणार आहे, ग्रामसेविका पूर्वी मॅडम होत्या. बरं. तर मी म्हटलं चला आमच्या ग्रामपंचायतीतल्या लोकांना घेतलं, आमचे क्लार्क प्रकाश पाणी म्हणून आहेत, त्यांना पण मी घेतलं आणि आम्ही सर्वजण गेलो, झाडं वगैरे बघितली आणि ती झाडं बघून आमच्या गावामध्ये 7,000 झाडं आता जगलेली आहेत मारुती देवालयाला. आणि गावामध्ये मी 7,000 झाडं लावण्याचा प्रयत्न केला. ती झाडं यशस्वी झालीत, थोडीफार तरी झाली असतील, पण ती झाडं लावली. झाडं लावण्याचं कारण काय की लोकांना ऑक्सिजन मिळालं पाहिजे. बरोबर. लोकांना ऑक्सिजन मिळालं पाहिजे, आपल्या गावामध्ये हिरवळ निर्माण झाली. बरोबर. आणि कधी मुलांना माणसांना तिथे गेलं तर प्रसन्न वाटलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी ते काम करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनिशा तुम्ही सांगू शकताय की ह्या व्यक्तीने आपली मदत झाली, ह्याच्यामध्ये तुमचा एक प्रामाणिकपणा दिसून येतोय. तर सर्वात महत्त्वाचं काय की हे सगळं करत असताना शिवाजी विद्यापीठाची पदवी तुम्ही घेतली, किती साली घेतली? 2016 ला घेतली. मग स्वतःचा मुलगा आणि तुम्ही एका वर्गात एका वेळेला पदवीला, ह्या वेळेची भावना नेमकी काय होती? त्यावेळी मला फार मोठा अभिमान वाटला. बरं. की मी माझ्या मुलग्याबरोबर कॉलेजला जाते, पण काही लोकांनी मला जरा हिनवायचा प्रयत्न केला. बरं. की हे तुझं वय नाही, तू कशाला करतेस, बरोबर, तुला जो त्रास होतोय अंगणवाडी घरी. बरोबर. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेनं पण त्रास सोसला. बरोबर. त्यांनी पण त्याग भोगला. बरोबर. त्यांच्यापुढे मी काहीच नाही. बरोबर. मग त्यासाठी मी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षण घेत असताना माझ्या मुलग्याबरोबर मला त्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा खरोखरच मला म्हणजे प्रोत्साहन देणारे माझे गुरुवर्ग अर्जुन कुंभार सर, बरोबर, आचार्य अर्जुन कुंभार सर यांनी खूप मला छान एक चांगलं मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन वेळोवेळी मला ते मार्गदर्शन देत आले आणि मला उत्सुकता वाटली आणि आम्ही दोघेही जात होतो. पण अभ्यास करत असताना ती परीक्षा देत असताना मला थोडं म्हणजे त्रास झाला, पण त्यातून मला आता आनंद झाला. बरोबर. की मी आज या वयामध्ये असं शिक्षण करू शकतोय आणि बाकीच्या महिलांनी सुद्धा न मागं हटता असं केलं पाहिजे. एवढंच माझं मत आहे. सुंदर. आणि प्राचार्य सर मला म्हणायचे आवाज म्हणायचे, काही सांग सर होते. हे सर्व शिक्षकांनी मला, सर्व स्टाफने इतकं भरभरून मला माया प्रेम दिलं, मला शिकण्यासाठी प्रवृत्त केलं. खरोखरच मी त्यांची मनापासून आभार आहे. सुंदरच. या ठिकाणी उल्लेखनीय नाव या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आलंय की प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार सर.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय या ठिकाणी ते प्राचार्य म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत. विद्यार्थी नाही तर मित्र म्हणून ते काम करत आहेत आणि याच ठिकाणी तुम्हालाही सांभाळून घेतलं, तुम्हाला प्रेरणा दिलीत, तुम्हाला ऊर्जा निर्माण केलीत. ते आमचेही आदरणीय गुरुजन आहेत, आमचे गुरु आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि असेच प्राचार्य देखील घडावेत. त्यांनी अगदी मुलासोबत आईला सुद्धा शिक्षण देण्यासाठी प्रेरणा द्यावी अशी आपण या ठिकाणी आणि दर्शकांना देखील आपण सांगू इच्छितो की या माऊलींच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे की अगदी आपल्या मुलासोबत शिक्षण घेणं, समाज काय म्हणेल याची चिंता न करता त्या प्रवाहातून जे आपल्याला करावंच वाटते ते करणं, यांनी हे करून दाखवले. आणि अशा काय माऊली असतील ती त्यांनी देखील अशा पद्धतीचा प्रवास नक्की करावा. तर सर मी तुमच्याकडे येतोय. हे सगळं धर्मकार्य करत असताना अनेक प्रकारचे पुरस्कार आपल्याला मिळाले आणि मिळत आहेत आणि भविष्यात मिळत राहतील. तर हे पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतं? आम्ही पुरस्कार घेण्यानंतर आम्हाला आनंद होतो. बरं. आम्ही पुरस्कारासाठी आम्ही काम करतच नाही. बरोबर. म्हणजे पुरस्कार मिळाला म्हणजे ओझे होते असा काय भाग नाही. आपण काम केलं. बाबासाहेब म्हणतात कोणती काम करत असं काम तुम्ही करत राहा. बरोबर. पण तुमच्या पाठीमागे धावत येतात. पदापाठी तुम्ही धावत जाऊ नका. तुम्ही जावा पाठीमागे. काम आठवणी तुम्हाला पुरस्कार मिळते. काम करतो तुम्ही पाहिजे, तुमचं कार्य पाहिजे. म्हणजे प्रत्येक तुमच्या आता प्रत्येक प्रश्नामध्ये महापुरुषांच्या विचारांचा उल्लेख होतोय, त्या पद्धतीनं आपण काम करतोय आणि म्हणून आपल्याला पुरस्कार मिळत आहेत आणि त्या पुरस्कार ह्या आपल्या कामाला मिळतात. त्याचं ओझं होत नाही पण त्याची प्रेरणा घेऊन आपण पुन्हा नव्याने पळताय हे यातून सिद्ध होतंय. मॅडम, हा प्रवास असताना एका बाजूला अंगणवाडी सेविका म्हणून आपण काम करत आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी गावातील असणाऱ्या महिला बचत गट आणि त्या महिला बचत गटाची आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे. प्रत्येक महिला सक्षम व्हायला पाहिजे. महिला सक्षम झाली की घर सक्षम होतं, घर सक्षम झालं की राज्य सक्षम होतं, राज्य सक्षम झालं की राष्ट्र सक्षम होतं. आणि यासाठी आपण या दोन्हीची सांगड घालून नेमकं कशा पद्धतीनं काम करताय? बचत गटाच्या माध्यमातून मी काम करत असताना माझ्या मनात एक इच्छा आहे की जेणेकरून आपल्यातल्या महिलांना परिस्थिती म्हणावं तशी नाही आहे. बरं. अतिशय परिस्थिती नाजूक आहे. बरोबर. बाहेरनं जर काय घ्यायचं जर झालं, एखादं लग्न ठरलं, काही घरकाम उठलं, काही घरात करायचं असेल, बरोबर, तर त्यावेळी 10% आणि 5% पैसे काढावे लागतात. बरोबर. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं बचत गट बांधणे, बचत गटातून आम्ही सर्व महिला एकत्र काम करणे, बरोबर, मी कधीच मला हे घेणार नाही, श्रेय घेणार नाही. ज्या माझ्या अनूर गावामधल्या महिला बचत गट आहेत आमच्यासोबत काम करते ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम करत आहेत. बरोबर. आणि त्यांना कधीही त्यांनी फोन केला आणि मला जरी काही विचारलं तर मी त्यांना त्या पद्धतीनं म्हणजे आनंदाने मी मार्गदर्शन मी करतोय. पण असं मी म्हणू शकत नाही हे माझ्यामुळे झालं, कधीही मी श्रेय घेणार नाही. बरोबर. तर याच्या पाठीमागे कारण काय? बचत गटाच्या माध्यमातून बाईनं स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे. बरोबर. बचत गटाच्या माध्यमातून त्याने विविध प्रकारमध्ये आपलं स्वतःच म्हणजे एक व्यवसाय उभा केला पाहिजे. त्या व्यवसायातून तिला संसारचा उभारणी राहिला पाहिजे. यासाठी मला बचत गटाच्या माध्यमातून कामं करण्यासाठी आवडते. आणि महिलांनी जे अजून जुनं विचार आहेत ते सोडून या बचत गटाच्या माध्यमातून जे व्यवसायात असेल काही बचत गटाचे काम असेल त्यामध्ये मदत झालं पाहिजे. बरोबर. आणि आपलं अंगणवाडीचं काम कसं असतं? सर, अंगणवाडीचं काम आमचं सकाळी 10 ते 4 असतं. बरोबर. 10 ते 4 ह्या पिरियडमध्ये गरोदर माता, स्तनदा माता असेल, 6 महिने ते 3 वर्षाचं बाळ असेल किंवा 3 ते 6 वर्षाचा जो कालावधी मुलं जे सांभाळते 10 ते 4, बरोबर, त्या सर्वांची कामं आम्हाला करावी लागतात. बरोबर. मोबाईल दिलेत, मोबाईल आम्हाला 2018ला दिलेत. मोबाईल नादुरुस्त आहेत. बरं. आम्ही घरच्या लोकांचं मोबाईलवर ऑनलाईन काम करतो. बरोबर. शासनाने अजून त्याची दखल घेतलेली नाही. बरं. बरेच आमचे मोर्चे वगैरे झाले. पण आज या अंगणवाडीमध्ये काम करत असताना 3 ते 6 वर्षाचं बाळ शिशुपासून ते सर्वांच्या पर्यंत आम्ही काम करतो. बरोबर. त्यामध्ये मूल कुठं मुलाला काही विजा झाली नसली पाहिजे, पडझड झाली नसली पाहिजे याची मी काळजी घेतो. बरोबर. ती माता गरोदर राहिल्यापासून तिचं जे काळजी घेणं ते डिलिव्हरी होईपर्यंत. बरोबर. ह्या गोष्टी ज्या आम्ही करत असताना आम्हाला होणारा त्रास, पालकांच्या पर्यंत जाणं, भेटणं, घरभेटी देणं, बरोबर, आणि मॅडमांचा फोन आल्यानंतर ताबडतोब माहिती देणं, बरोबर, जी आरोग्य विभागाची जी कामं आहेत ती सुद्धा आम्हाला आहे. बरोबर. की त्या मुलांना वजन उंची घेणे, ते वजन कमी पडलं आरोग्य विभागाकडे पाठवणे, बरोबर, त्यांचा सल्ला घेणे, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या करत असताना आज आम्हाला जे मानधन आहे, आज जे आम्हाला मानधन आहे ते 4,000 आणि 8,000 काय होणार आहे आमचं? बरोबर.
की वरून आम्हाला 10,000 झाले 15,000 झाले असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात अजून आम्हाला दिलेलं नाही. त्या दुसरं म्हणजे ही महागाई वाढल्यामुळं आमचं 8,000 रुपयामध्ये काही कामच होत नाही. कारण का आम्ही घरासाठी असेल कशासाठी असेल आम्ही काय तर थोडंफार काढलेलं असतं. तिकडून इकडे भागवताना जरासं घरामध्ये कुचंबना होते आर्थिक मुळे. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला एक शासनाला विनंती आहे की आमचं जे काम आहे जे 50,000 वाले असतील 70,000 वाले असतील 75,000 रोडवर उतरतात. आज आम्ही 4,000 8,000 वाले रोडवर उतरतोय. तर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाही. आमची मागणी काय आहे? फक्त आम्हाला मानधन नको, वेतन आहे. आणि रिटायरमेंट ज्या महिला अंगणवाडी बायका आहेत त्यांना पेन्शन योजना व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. मग परवा आम्ही नागपूरला महामोर्चा आमचा झाला. तिथं पुष्पाताई मोरे बऱ्याच संघटनेच्या मॅडम आल्या होत्या. त्यावेळी तिथेही आवाज उठवला गेला की येत्या जी 24ची विधानसभा आहे त्याच्या आज जर आमचं नाही हे काम केलं किंवा आम्हाला वेतन नाही मिळवून जर दिलं तर आम्ही कोणीही मतदान करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामधून मतदान करा. जर त्यांनी केलं तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 लाख महिला आहे. त्यामुळं या शासनानं खरोखर आमचं म्हणजे दखल घ्यावी आणि हे कामासाठी आम्हाला खरोखर म्हणजे त्यांनी पाठिंबा द्यावा अशीच आमची या वर सरकारला विनंती आहे. तर का हे काम करत अंगणवाडीत असताना दुपारी 12-12 1-1 वाजता आम्हाला उन्हातानातून त्यांच्या घरी जावं लागतं, सर्व माहिती द्यावी लागते. आज मुलांचं असेल, एक मुलं आजारी पडले असेल, तुम्ही CPR ला जावा, तुम्ही गडहिंग्लजला जावा. ते म्हणजे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आम्हाला घरापर्यंत जाऊन त्यांना सांगावं लागतं. एखाद्या मॅडमचा फोन आला, एखाद्या मॅडमचा फोन आला ही माहिती आता पाहिजे आहे तर आम्ही मुलांना घेऊन जिथपर्यंत आमचा सर्वे तिथपर्यंत आम्ही प्रवास करतो. रात्री 8 म्हणत नाही 9 म्हणत नाही. तर यासाठी आमचं अंगणवाडी मानधन सुद्धा वाटलं पाहिजे. फार मोठा महामोर्चा आमचा झाला. आज इथं तुम्हाला सांगण्याचा प्रसंग म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की तिकडे सर्व महिला विदर्भामध्ये आल्या होत्या. मोर्चामध्ये खायला काय नाही. 2 दिवसाची शिळी भाकरी, चटणी आणि कांदा आणि पाणी पित होत्या. त्याच्यामुळे खाण्यासाठी सुद्धा असं काय. मोर्चाला आलेल्या महिला 2 दिवसाची शेळी भाकरी आणि चटणी खात होत्या. सोबत लहान मुलं होती. मुलं सुद्धा असायची, ती रडायची. त्या मुलांना काय त्याचं त्यांनी घरून आणलेलं शेंगदाणं द्या, कुठं चिरमुरं द्या असं करत होते. आणि ऊन भरपूर होतं सर. आणि हा जो मोर्चा झालाय तो खरोखरच आमचं असं मत आहे की ह्या मोर्चामुळं आपलं इथून पुढचं म्हणजे हे वेतनमध्ये आम्हाला घ्यावं आणि आमची इच्छा पूर्ण करावी एवढंच आमचं मत आहे. तर मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे शासनानं प्रशासनानं लक्ष घालावं आणि यांच्या ज्या मागण्या असतील, मदतनीस असतील, सेविका असतील अंगणवाडी, तर यांच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आदरणीय सरकारनं करावा. त्याचबरोबर सर हा प्रवास सुरू असताना अजूनही तुमचा प्रवास सुरू आहे. तर तुम्ही आता कुटुंबाला कधी वाटतं की बाबा माझ्या मनासारखं मला जगण्याची मुभा मला माझ्या कुटुंबानं दिली आणि म्हणून आज माझं समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये नाव आहे, सीमा भागामध्ये नाव आहे. तर या कुटुंबाला आपण कधी अंतर्मनातून वाटलं का की आपण हे धन्यवाद द्यायला पाहिजे? आता प्रश्न सुंदर आहे, पण त्याचं उत्तर असं देता येईल. आता घरामध्ये कुणाकडे फ्रीज आहे, कुणाकडे TV आहे, अनेक महागड्या वस्तू आहेत. पण महागड्या वस्तू आहेत परंतु जर तिथे विचारच नसेल, धम्माचा विचार नसेल ते काय कामाचं. मी फक्त घरामध्ये एक धम्माची शिदोरी ठेवलेली आहे, त्यामुळे खरा आनंद आहे तो. हा आनंद कुठं पैशात मिळत नाही, त्यासाठी त्या करून मिळवावं लागते. आणि माझा उद्देश असा आहे, जसं भगवान बुद्धांनी वयाच्या 80 वर्षापर्यंत धम्मदेशना करत गेले आणि वयाच्या 80 वर्षी वारले, दुःख दिलं. तसं माझं सुद्धा मत आहे, जोपर्यंत माझा चेहरा चांगला आहे, तोंड चांगला आहे, तोपर्यंत लोकांना श्वास असेपर्यंत ही धम्म चळवळ चालवायचं म्हणजे ठरवलेलं आहे. काय वाटेल ते उदे हे तत्वज्ञान सांगून शिदोरी सांगायची. आणि त्या शिदोरीत हे आमचे जावई म्हणतात की सिद्धार्थ कांबळे चालतं बोलते विद्यापीठ आहे, पण या विद्यापीठामध्ये शिकणारी माणसं तरी पाहिजे. एकदा विद्यापीठ गेल्यानंतर काय उपयोग. तर हे जे विद्यार्थी आहेत, आमची शोभा कांबळे म्हणा, प्रमोद कांबळे म्हणा, प्रज्ञान कांबळे म्हणा, आमची सुनबाई साक्षी कांबळे म्हणा, ह्या विद्यापीठांनी शाळा शिकणं गरजेचं आहे. हे विद्यापीठ महत्वाचं आहे. हे नालंद विद्यापीठ आहे. या नालंद विद्यार्थी घडलं पाहिजे, हा खरा आनंद आहे.
मी तुम्ही आदर्शमय जीवन जगण्याला महत्व आहे. तुम्ही किती वर्ष जगण्याला महत्व, तुम्ही आदर्शमय जीवन जगण्याला महत्व आहे. एकंदरीत किती वर्ष जगलात, किती सोयी सुविधांयुक्त जगलात, यापेक्षा तुम्ही जे मांडलं त्यात समाधान आहे. आणि धम्मकार्य हे माझं समाधान आहे. आणि तेच शिदोरी आपण घरासाठी दिली आणि ती शिदोरी माझ्या घरातल्यांनी घ्यावी आणि ती समाजालाही वाटावी, अशा पद्धतीचा आपण विचार या ठिकाणी व्यक्त केलात. मॅडम, हा सगळा प्रवास असताना अजूनही राजकीय घडामोडी काही पुढे घडणार आहेत. सामाजिक कार्यामध्ये तुमचं उल्लेखनीय नाव असणार आहे, राजकारणामध्ये नाव असणार आहे. हे असताना घरातल्यांना तुम्ही कधी वाटलं की बाबा आपल्याला घरातल्यांच्यामुळे संधी मिळाली आणि त्यांना आपण धन्यवाद म्हणायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे? खरोखर मला घरातल्यांचं म्हणजे प्रथमतः माझ्या आजीबाई म्हणजे सासूबाई ह्यांचं मला का आभार मानला पाहिजे. ज्यावेळी मी सरपंच झाले आणि प्रसंग सांगतो आणि कागल कोल्हापूरला जाऊन येत होते, बरोबर, त्यावेळी सहसा आम्ही हॉटेलमध्ये वगैरे जातच नव्हतो, बरोबर. तर आमची सासूबाई, माझी मुलं, माझी सून किंवा माझा मुलगा बाहेर कुठं जेवत नाही, बरं, तर आम्ही घरी आलो म्हटलं की पहिला पाण्यात तांब्याने आमचं जेवण स्वतः सासूबाई तुम्हाला देत होत्या. म्हणजे एखाद्या लेकीला आपल्या आईनं द्यावा अशा पद्धतीने. बरोबर. जेव्हा तुम्ही हातपाय धुवा पटकन येऊन जेवायला बसा, दिवसभर काय खाल्लं नसेल, तर खरोखर मी पहिला माझा म्हणजे आनंद किंवा माझं जे मत आहे ते जेणेकरून माझी सासूबाई नाही. तसं दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये बघतोय मिसेस सरपंच बरोबर आणि मिस्टर कारभार करतात, कधीही माझ्या मिस्टरांनी म्हणजे पद असतं लेडीजच्या नावावरती, पण त्या ठिकाणी कारभारी संपूर्ण हा जेंट्स असतो. त्या व्यक्तीची, त्या असणाऱ्या लेडीजचा मिस्टर वगैरे असतात. होय. तसं कधीही त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये आले नाही, कधी माझी मिटिंग त्यांनी अटेंड केली नाही, बरं, कधीही गावसभेमध्ये माझ्याबरोबर वरती बसले नाहीत, त्यांना खुर्ची देत होते, बरं, त्यांनी बोलले नाही मी इथंच आहे, आणि मालकाने मला बोलले की तुझी लढाई तुलाच लढायची, बरोबर, तुझी लढाई तू लढायचीस. आणि जेणेकरून मी मंत्रालयाला गेलो 2-3 वेळा, दिल्लीला गेलो, तर आज हा ह्यांचा पाठिंबा होता म्हणून मी आज हे सर्व गोष्टी करू शकतो, बरोबर. जर आज माझ्या मिस्टरांनी मला साथ जर त्या प्रकारे दिली नसती, बरोबर, तर माझं हे काम आतापर्यंत उल्लेखनीय झालंच नसतं, बरोबर. आणि आता सुद्धा त्यांची मला भरपूर साथ आहे. परवा मोर्चाला सुद्धा जात असताना चालू होतं 4-5 दिवसाचं आहे, त्यांनी म्हणाला लढायला शिका, बरोबर, लढलात तर लढणार तुम्ही, बरोबर, रडला की रडणार, अशा पद्धतीनं मला त्यांनी हे केलं. आणि त्यांची वेळोवेळी मला चांगल्या प्रकारची साथ आहे. आणि तसेच माझी मुलं सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कधी कुठल्या जात असताना कोणती अडचण निर्माण करत नाही. आणि खरोखर मला या घराचं म्हणा, माझ्या माणसांचं म्हणा, किंवा माझ्या माहेरचे परिवार असतील किंवा इकडले परिवार असतील किंवा माझा अख्खा समाज असेल, मला खरोखर त्यांचा चांगल्या प्रकारे साथ आहे, म्हणून आज मी इथपर्यंत आहे. क्या बात आहे. अगदीच म्हणजे प्रामाणिकपणे आपल्याला ज्यांची मदत झाली, ज्यांनी आपल्याला ज्यावेळेला परिस्थिती नव्हती त्यांनी जाणवलं आहे आणि आम्हाला पुढे घेऊन गेलं, त्या प्रत्येकांची नावं आपल्या प्रत्येक वेळेच्या प्रश्नातून आलीत. याच्यातून आपला प्रामाणिकपणा दिसतो, आपली सचोटी दिसते, आपली काम करण्याची कसोटी दिसते, जिद्द दिसते, आत्मविश्वास दिसतोय. फार सुंदररित्या या ठिकाणी या दाम्पत्यांना आपलं घर सांभाळत असताना घरामध्ये सुखसुविधा किती आहेत याच्यापेक्षा पुढे जाऊन समाधान मानण्यात आहे हे तत्वज्ञान जोपासून महापुरुषांचा विचार सोबत घेऊन हे कुटुंब, हे दाम्पत्य आज काम करत आहे, वाटचाल करत आहे, धम्मकार्य करत आहे, समाजकारण करत आहे, राजकारण करत आहे आणि येणाऱ्या अडीअडचणी आणि इतरांच्या अडीअडचणी या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरोखरच म्हटलं गेलं की या ठिकाणी की रडायचं नाही, तर अनेक व्यक्तिमत्वांना, अनेक व्यक्तींना लढण्याचं बळ देण्यासारखं हे व्यक्तिमत्व आहे, हे दाम्पत्य आहे, हे कुटुंब आहे. आणि असेच अनेक दाम्पत्य याने आम्हाला भेट द्यावी निश्चितच. आणि आपण या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात आणि आम्हाला आपल्या माध्यमातून अनेक दर्शकापर्यंत आपण पोचलात आणि आपला विचार पोचला, याबद्दल आपलं माझ्या या SP9 परिवाराच्या वतीनं आपलं मी धन्यवाद करतो. धन्यवाद. त्याचबरोबर यासारख्याच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज.